विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी नंदेश्वर परिवाराच्या वतीने आज पूजनीय भिक्खू संघांना भोजनदान शिवदान परिष्कारदान आदी दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। या निमित्ताने आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्म उपदेशाला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनाला श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करावे। आज या मंगलमय प्रसंगी भिक्खू संघाच्या द्वारा आपल्या परिवारामध्ये परितदेशना परित्राण पाठ इथे संपन्न झाला। भिक्खू संघांचं भोजन सुद्धा संपन्न झालं। एक पुण्य संपादन करावं या उद्देशाने भिक्खू संघाला भोजनदान परितदेशना परित्राण पाठाचं आपण आयोजन केलं। तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी भगवंताचा धम्म अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्या ज्या मनुष्यांना असं वाटतं की माझं जीवन मी अत्यंत सुखपूर्वक जगावं, समाधानाने युक्त माझं जीवन असावं, त्या मनुष्याने भगवंताच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मनुष्याला ते सुख प्राप्त होत असते। संसारामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रकारचे दुःख अनेक प्रकारची संकट या जीवनामध्ये आपल्याला निर्माण होत असतात। या सर्व प्रकारच्या दुःखाला संकटाला जर आपल्याला नष्ट करायचं असेल, त्यावरती जर आपल्याला मात करायची असेल तर खऱ्या अर्थाने भगवंताने सांगितलेला जो शील मार्ग आहे, सदाचाराचा मार्ग आहे, नीतिमत्तेचा मार्ग आहे, त्या मार्गाला अनुसरून जीवन जगण्याचा जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे काही दुःख आहे, उत्पन्न होणाऱ्या ज्या काही समस्या असतात, अडीअडचणी असतात, त्या सर्व प्रकारच्या आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो। कारण संसारामध्ये जीवन जगत असताना आपण पाहतो बघा, तर अनेक लोक दुःखी असतात, अनेक लोक कष्टी असतात। कारण एक वेळचा प्रसंग बघा, आनंद म्हणते भगवंताला, म्हणतात की भगवान आपल्यासारखे एवढे महान कल्याणकारक उपदेशक आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, जगाचे कल्याणकर्ते आहेत, तर भगवान या संसारामध्ये सर्वच्या सर्वच लोक सुखपूर्वक जीवन का जगत नाही, किंवा सर्वच्या सर्वच लोक सुखाच्या मार्गाचं अनुसरण का करत नाहीत? तर भगवंत आनंदाला असं म्हणजे आनंदा म्हणजे भगवंत जंगलामध्ये बसले असतात, शिसूप नावाचं वन असते, आणि भगवंत कधी कधी उपमा देत असत, दृष्टांत देत असत। म्हणजे दृष्टांत उपमा दिल्या का लगेच एखादी गोष्ट समजू शकते। खाली पडलेली झाडाची पानं असतात आणि ती सहज भगवंत पानं हातामध्ये घेतात आणि आनंदाला असं म्हणजे आनंद, माझ्या हातामध्ये असणारी ही झाडाची पानं अधिक आहेत की या शिसूपवनामध्ये
झाडाला लागलेली पानं अधिक आहेत. तर आनंद म्हणतो की भगवान तुमच्या हातामध्ये तर सहज मोजण्यासारखी पानं आहेत, परंतु या झाडांना मात्र असंख्य पानं आहेत. अगदी तशाच प्रकारे भगवंत म्हणजे आनंद या संसारामध्ये दुःख मुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करणारी जी लोक आहेत ती अगदी बोटावरती मोजण्यासारखी आहे. आणि अनेक प्रकारच्या मार्गाने जीवन जगणारी जी लोक आहेत तर या झाडावरील पानाप्रमाणे आहे. म्हणजे चांगला सुखाचा मार्ग, सदाचाराचा मार्ग, नीतिमत्तेचा मार्ग धारण करून जीवन जगणारे लोक संसारामध्ये फार कमी आहे. समान विचाराचे लोक फार कमी आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण सुखपूर्वक जर जीवन जगायचं असेल तर समान विचाराचे लोक एकत्र असणं अत्यंत गरजेचं आहे. मग ते पती पत्नी सुद्धा असतील तर ते समान विचाराचे असले पाहिजे. आपले माता पिता असतील तर ते समान विचाराचे असले पाहिजे. आपली बहीण असेल, आपले बंधू असतील, आपले अपतेष्ट असतील, म्हणजे एका परिवारामध्ये राहणारी सर्वच्या सर्वच लोक जर समान विचाराचे असतील तर तिथे मात्र सुख असते. पण समान विचाराचे जर लोक नसतील समजून घ्या तर काय होते आपल्याला माहित आहे, कारण आपण व्यावहारिक जीवन जगता. समान विचाराचे लोक जर नसतील तर तिथे वाद होतो, विवाद होतो, भांडण होते, तंटा होते आणि अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. परिणामतः ज्या सांसारिक सुख उपभोगण्यासाठी जे आपण जीवन जगत असतो तर ते सुख मात्र आपण उपभोगू शकत नाही. का? कारण समान विचार नाही आहे. मग समान विचाराचे पती पत्नी असणं विशेष रूपाने संसारामध्ये सांगताना नवीन जोडी आहे त्यामुळे तुमच्यासाठीच उपदेश आहे. बाकी तर तुम्ही म्हणजे जीवन तुमचं चालूच आहे, जसं आहे तसं आहे की नाही. म्हणजे कोणाच्या जीवनामध्ये सुख आहे तर कोणाच्या जीवनामध्ये दुःख आहे, पण ही नवीन जोडी आहे तर नवीन जीवनाला तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि त्यामुळे तुम्हालाच म्हणून उपदेश हा विशेष रूपाने देत आहे. समान विचाराचे पती पत्नी असणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंत असे म्हणतात की समान विचार जर असतील तर आपल्या जीवनामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचं दुःख निर्माण होऊ शकत नाही. कारण विचाराची जर विसंगती असेल तर तिथे मात्र सुख काही प्राप्त होऊ शकत नाही. जसं सिद्धार्थ गौतमाचा आणि माता यशोधरेचं आपण उदाहरण बघू शकतो. समान विचाराचे होते, म्हणजे माता यशोधरा सुद्धा आणि बोधिसत्व सिद्धार्थ गौतम सुद्धा समान विचाराचे होते. वर्तमान काळामध्ये जर आपण विचार केला असेल तर बाबासाहेब आणि माता रमाई हे समान विचाराचे होते. कारण रमाई जरी सुरुवातीला म्हणजे बाबासाहेबांच्या विचारासोबत, कारण रमाई सुरुवातीला काही फारसं शिकलेली नव्हती, परंतु बाबासाहेबांनी जेव्हा रमाईला शिकवलं तर रमाईने समजून घेतलं की आपल्या पतीचं क्षेत्र कोणतं आहे आणि त्यामुळे मग त्या विचाराशी रमाईने सुद्धा म्हणजे जुळून घेतलं. म्हणजे अशा प्रकारे महात्मा फुले असतील, सावित्रीमाई असेल, म्हणजे जेवढे काही महापुरुष होऊन गेले या संसारामध्ये तर त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही त्यांच्या पत्नी असतील, त्यांच्या माता असतील किंवा परिवारातील लोक असतील तर ते बहुतांश विचाराने म्हणजे समान विचाराचे असतात. आणि भगवंत असे म्हणतात की जिथे जिथे समान विचार उत्पन्न होत असतात मग सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी कोणते समान विचार असले पाहिजे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये काही तत्व, काही सिद्धांत भगवंताने सांगितले, त्या सिद्धांताच्या संदर्भामध्ये समान विचार असणं अत्यंत गरजेचं आहे. मग कोणते समान विचार आहे तर भगवंत असे म्हणतात की शील पालनाच्या संदर्भामध्ये समान विचार असले पाहिजे. दान पुण्य करण्याच्या बाबतीमध्ये समान विचार असले पाहिजे. प्रज्ञेच्या संदर्भामध्ये, भावना करण्याच्या संदर्भामध्ये समान विचार असले पाहिजे. मैत्री भावना जर करायची असेल तर समान विचार असले पाहिजे. कारण जे चांगल्या प्रकारचे सद्गुण असतात म्हणजे सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी ही तत्व, हे सिद्धांत अत्यंत महत्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. जर समजून घ्या शील पालन करायचं आहे, मग शील पालन करत असताना जर समजा समान विचार नसतील, कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये सारख्या विचाराचे लोक मिळणं तर दुर्लभ गोष्ट आहे, म्हणजे कठीण गोष्ट आहे. कारण सारख्या विचाराला अनुसरून जीवन जगणारे लोक मिळणं अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंतांनी म्हटलं. शील पालनाच्या संदर्भामध्ये सारखं म्हणजे शील, जसं उदाहरण म्हणून जर घ्यायचं असेल
तर उपोषणशील जर समजा पालन करायचं असेल, ऐक ना, उपोषणशील जसं माता भगिनी दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही पंचशिलाचं आचरण करत असता, परंतु पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, मला असं वाटतं आज अमावस्येचा म्हणजे दिवस आहे काल आणि आज असं अमावस्या आहे, तर अमावस्येचा दिवस असेल किंवा अष्टमी असतील तर उपोषणशील आपण धारण करता. तर उपोषणशील धारण करत असताना उपोषित शिलामध्ये म्हणजे 3 ऍडिशनल तुम्हाला सील आहेत, पंचशिलामध्ये 5 सील आहेत, पुन्हा 8 सील आहेत. त्याच्यामध्ये विशेष रूपाने म्हणजे सदग्रस्तांच्या जीवनामध्ये सीलामध्ये सर्वात महत्वपूर्ण जर सील कोणतं असेल तर ते म्हणजे अब्रह्मचर्यावे रमणी सिक्खापदं समादियावे. म्हणजे उपोषणाच्या संदर्भामध्ये बाकी सगळे सील तर महत्वपूर्ण आहेतच आहे, परंतु अब्रह्मचर्यावे रमणी सिक्खापदं समादियावे हे सील मात्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि मग सील पालन करत असताना जर पती पत्नी दोघेही एका विचाराचे असतील तर हे सील पालन होऊ शकते, अन्यथा सील पालन होऊ शकत नाही. मग उपोषण सील धारण करत असताना आपल्या समोर आदर्श असावा. कुणाचा? महाकाश्यप बनते जे ग्रस्त जीवनामध्ये होते, ज्याला पिपली त्यांचं नाव असते आणि पिपलानी त्यांच्या पत्नीचं नाव असते. तर महाकाश्यप बनतेंचा आदर्श आपल्या समोर असावा उपोषणशील धारण करण्याच्या संदर्भामध्ये. समान विचाराचे होते बघा दोघही, म्हणजे सील पालनामध्ये समान होते, दान करण्यामध्ये समान होते, प्रज्ञेचा अभ्यास करण्यामध्ये समान होते. महाकाश्यप हे महान आणि असीम असे पुण्याचे भागीदारी होते. त्यांची पत्नी सुद्धा महान पुण्याची भागीदारी होती, कारण 7 लक्षण महाकाश्यपावरती म्हणजे बोधिसत्वामध्ये 32 लक्षण असतात, तर महाकाश्यपावरती 7 प्रकारचे लक्षण होते. बुद्धासारखे ते दिसत, म्हणजे बुद्ध जर समजा त्यांना जर कोणी पाहिलं तर त्यांना असं म्हणायचे की लोक बुद्ध आले आहे, कारण बुद्धांचे 7 गुण महाकाश्यपावरती होते. तर सील पालनाच्या संदर्भामध्ये दोघांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा वैवाहिक जीवनाच्या संदर्भामध्ये म्हणजे बिलकुल असा त्यांचा संकल्प नव्हता की वैवाहिक जीवन जगायचं, परंतु माते पित्यांच्या इच्छे खातीर ते वैवाहिक जीवन जगत असतात. परंतु जेव्हा विवाह झाल्यानंतर, कारण दोघेही सीलवान होते, दोघेही गुणवान होते, सदाचारी होते, नीतिवान होते, असं म्हटलं आहे बघा साहित्यामध्ये. असा उल्लेख आहे की जेव्हा ते झोपण्यासाठी जातात, कारण दोघेही सीलवान असतात, तर असं म्हटलं आहे की ते विचार करतात की माझ्या चित्तामध्ये म्हणजे एका बेडवरती झोपल्यानंतर दोघांच्या मधामध्ये फुलांची माळ ते टाकत असतात आणि ते म्हणतात की माझ्या चित्तामध्ये जर म्हणजे कामभाव जर उत्पन्न झाला असेल तर माझ्याकडची जी फुलाची माळ आहे ती सुकून जाईल. जर तुझ्या चित्तामध्ये जर काम विचार उत्पन्न झाला असेल तर तुझ्याकडची ती माळ सुकून जाईल. आणि आश्चर्याची गोष्ट बघा असे की दोघही अत्यंत सीलवान असतात, एक लवलेश मात्र सुद्धा त्यांच्या चित्तामध्ये कामभाव उत्पन्न होत नाही आणि ती माळ अगदी जशाच्या तशीच राहते. अगदी अशाच प्रकारचं जीवन ते जगतात माता पित्यांच्या मृत्यू होईपर्यंत. म्हणजे माता पिता आहे तर माता पित्याची सेवा केली पाहिजे, कारण सेवा करणं धर्म आहे. माता पितू पठ्ठानं पुत्त दारस संग हो अना कुलाच कमंता एतंग मंगलमुत्तमक भगवंताने सांगितलं. तर माता पित्यांच्या ती सेवा करत असतात, परंतु जेव्हा माता पिता मृत्यूला प्राप्त होतात तेव्हा म्हणजे पिपली महाकाश्यप त्यांना समजतात की आपल्या पत्नीला, भार्या माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, ही सर्वच्या सर्व संपत्ती तू घे आणि आता मी संसारिक जीवनाचा त्याग करणार आहे, मी भिक्षू बनणार आहे, मी प्रवर्जित होणार आहे. तर ती सुद्धा सीलवान असते, गुणवान असते. ते म्हणते आर्य ज्या मार्गाने तुम्ही जात आहात आणि ही जी संपत्ती मला तुम्ही देत आहात ही तर मातीमोल आहे, या संपत्तीचं मी काय करू? मला सुद्धा या संपत्तीबद्दल कुठल्याही प्रकारचं स्वारस्य नाही आहे, आसक्ती नाही आहे. तर ते म्हणतात की असं असेल तर सर्वच्या सर्व संपत्ती ते दान करत असतात. दोघेही पती पत्नी संपूर्ण संपत्ती आपली दान करतात आणि दोघं सुद्धा प्रवर्जित होत असतात. भगवंत महाकाश्यपांना प्रवर्जित करतात. महाप्रजापती गौतमी त्या पिपलानीला प्रवर्जित करत असते आणि असं म्हटलं आहे की दोघं सुद्धा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतात. कशामुळे? समानशील. मनुष्याच्या जीवनामध्ये समानशील असणं अत्यंत गरजेचं आहे. बुद्धांच्या प्रती समान श्रद्धा होती त्यांची, जे समान श्रद्धा सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. 3 रत्नावरती श्रद्धा जर समान असेल तर बघा ते खूप चांगल्या प्रकारचं कर्म करू शकतात. अन्यथा आपण व्यवहारामध्ये बघतो बघा पती पत्नींची समान श्रद्धा नसते, आहे की नाही? मग पती जर श्रद्धावान असेल म्हणजे बुद्ध धम्म संघाच्या प्रती जर श्रद्धा त्याची असेल
आणि पत्नीची जर श्रद्धा नसेल, तर पती जर एखादं कुशल कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, दान कर्म करत असेल, तर तिथे मात्र पत्नी अडथळा निर्माण करते. किंवा पत्नीच्या चित्तामध्ये जर दान पुण्य करण्याची भावना असेल, तर परंतु पतीच्या चित्तामध्ये नसेल, तर पती सुद्धा तिथे अडथळा निर्माण करू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे असंख्य उदाहरण आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. कारण समान श्रद्धेने युक्त असणारी लोक सुद्धा या संसारामध्ये मिळणं अत्यंत दुर्लभ आहे, असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण तीन रत्नांच्या प्रती श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. बुद्ध धम्म संघ या संसारामध्ये सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान आहे. याच्या व्यतिरिक्त या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही. कारण हे महत्वपूर्ण आहे बघा. जर विसंगती जर असेल, विसंगती जर असेल तर मात्र त्या ठिकाणी मग घोळ होऊ शकतो. कारण पत्नी असं म्हणते की मला इकडे जायचं आहे, विशेषपणे म्हणजे विवाह झाल्यानंतर फिरत जातात लोक, कोणी या देवाला जाते, कोणी त्या देवाला जाते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं ज्यांची श्रद्धा जशी असेल तशा प्रकारे बघा ते जात असते. श्रद्धेच्या संदर्भामध्ये माता भगिनींनी माता विशाखेचा आदर्श घेतला पाहिजे. श्रद्धेच्या बाबतीमध्ये माता विशाखेचा आदर्श कसा? कारण माता विशाखेचे जे सासरे असतात, मिगार श्रेष्ठी, बुद्ध धम्म संघाला मानणारे असतात का? नाही, मानणारे असतात सुरुवातीला, परंतु माता विशाखा आपल्या श्रद्धेवरती ठाम असते, आपल्या श्रद्धेवरती ठाम असते आणि आपल्या सासऱ्याचं मन परिवर्तित ती करत असते, परिवर्तित करते. आणि म्हणून तर मिगार माता असं म्हणतात माता विशाखेला. कारण मिगार म्हणजे सासरा, म्हणजे किती पुण्यवान माता विशाखा असेल की सासरा तिला आपली माता समजतो. सासरा म्हणजे तिला माता समजतो. कारण ते म्हणतो की तुझ्यामुळे बुद्ध धम्म संघाचं मला दर्शन झालं आहे, तुझ्यामुळे मला बुद्ध समजला, तुझ्यामुळे मला धम्म समजला, त्यामुळे तू माझी माता आहे. कारण मातेचं कर्तव्य काय असते? मातेचं कर्तव्य असते की आपल्या मुलांना योग्य मार्गावरती लावणे, आपल्या मुलांना धम्म मार्गावरती लावणे. आणि मिगारा म्हणतो की तू माझी माता आहे, कारण तू मला धम्म मार्गावरती प्रतिष्ठित केलेला आहे. त्यामुळे समान श्रद्धा बघा असणं अत्यंत गरजेचं आहे. बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे. बघा, जे श्रद्धा जर नसेल, आपल्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे. आपल्या पतीमध्ये जर श्रद्धा नसेल तीन रत्नांच्या प्रती, तर पत्नीने त्यांचं मन परिवर्तित केलं पाहिजे. जर समजून घ्या, पत्नीमध्ये जर तीन रत्नांच्या प्रती श्रद्धा नसेल, तर पतीने त्यांचं मन परिवर्तित केलं पाहिजे. कारण हे अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा. समान श्रद्धा जर नसेल तर मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही कुशल कर्म पुण्यकर्म करू शकत नाही. जसं बाबासाहेबांचं उदाहरण घ्यायचं असेल, बाबासाहेबांची बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा होती बघा. कारण बाबासाहेब असं म्हणतात, नथी मे शरणंगयं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणंगवरं एतेन सच्चवज्जेन हो तुम्ही जय मंगल. माझी बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय कुठेही श्रद्धा नाही, असं बाबासाहेब स्पष्टपणे असं म्हणतात. परंतु माता रमाई भोळी होती. माता रमाई उपवास तपास करायची. कारण बाबासाहेबाला अनेक प्रकारच्या धमक्या यायच्या, पत्र यायचे. तर माता रमाईला असं वाटायचं की आपल्या पतीची सुरक्षा व्हावी. भोळी माता रमाई असल्यामुळे मग माता रमाई उपवास तपास करायची आणि बाबासाहेब माता रमाईला समजून सांगायचे, परंतु रमाई ऐकत नसे. एक इच्छा रमाईने व्यक्त केली ती बघा बाबासाहेब, कुठली इच्छा? आहे ना, पंढरपूरला जाण्याची. आहे की, म्हणजे पंढरपूरला मला जायचं आहे अशी इच्छा माता रमाईने व्यक्त केली होती. बाबासाहेबांनी पूर्ण केली का? का नाही केली? बाबासाहेबांची तर श्रद्धा नव्हती. पण दुसऱ्या बाजूने बाबासाहेब असं म्हणतात, मला जर आयुष्य लाभलं तर मी सिद्ध करून दाखवतो की बालाजी हा दुसरा तिसरा कोणी नसून ते बुद्ध आहेत, असं म्हणतात की नाही बाबासाहेब. म्हणजे एकीकडे बाबासाहेब असं म्हणतात बघा की मला जर आयुष्य लाभलं तर पंढरपूरचा बालाजी हा बुद्ध आहे हे मी सिद्ध करून दाखवतो. परंतु दुसरीकडे रमाईने केलेली इच्छा व्यक्त बाबासाहेब पूर्ण करत नाही. कारण त्याचं जे स्वरूप आहे आताच्या घडीला, जर त्याचं स्वरूप असेल, बुद्ध जरी असतील तर बुद्ध म्हणून त्यांची पूजा केली जाते का? बिलकुल नाही. तर त्यांची बालाजी म्हणून पूजा केली जाते. आणि बाबासाहेब हे जाणणारे होते. तसं बुद्ध धम्म संघाच्या प्रती बाबासाहेबांची श्रद्धा होती. परंतु येणाऱ्या काळाचा विचार करून सुद्धा बाबासाहेब वागत होते. कारण बोधिसत्वामध्ये तशा प्रकारचं म्हणजे बल असते की येणाऱ्या काळामध्ये जो समाज असतो,
जो जनसमूह असतो, जो अनुयायी असतो, ते कशा प्रकारचं जीवन जगू शकतात किंवा त्यांची श्रद्धा कशी असू शकते हे बोधिसत्व जाणत असतात. जर समजून घ्या, बाबासाहेब जर रमाईला पंढरपूरला घेऊन गेली असते तर काय झालं असतं? काय झालं असतं? जर बाबासाहेब जर रमाईला पंढरपूरला घेऊन गेले असते तर आपले म्हणजे ते वारकरी कमी, ऐक ना, वारकरी कमी आणि आपलेच लोक तिथे जास्त असते. का असते? कारण बाबासाहेब रमाईला घेऊन गेले. ऐक ना, रमाईला घेऊन गेले म्हणले असते मग आमच्या समोर म्हणजे आदर्श असता. बाबासाहेबांनी ते जाणलं, कारण तिथे जाऊन कुठल्याही प्रकारचं सुख काय प्राप्त होणार नव्हतं. म्हणजे आपल्या पत्नीच्या इच्छेला मारलं बाबासाहेबांनी, आणि बाबासाहेब असं म्हणतात की बघा, एक अशा प्रकारचा आपण पंढरपूर निर्माण करू जिथे समता असेल, स्वातंत्र्य असेल, बंधुता असेल, न्याय असेल, तिथे कुठल्याही प्रकारची विषमता राहणार नाही. आणि बाबासाहेबांनी बघा नागपूर आपल्यासाठी पंढरपूर प्रमाणे निर्माण केलं, जिथे लाखो लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी म्हणजे जात असतात. म्हणजे जी श्रद्धा भाव जो आहे बघा आपला, तीन रत्नांच्या प्रती जर आपली श्रद्धा असेल तर बघा आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो. आणि समान श्रद्धा असली पाहिजे. पती पत्नींची समान श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. श्रद्धेच्या बाबतीमध्ये सुद्धा समानता असावी, शीलाच्या बाबतीमध्ये सुद्धा समानता असावी, दान पुण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा समानता असावी. पती पत्नी दोघेही जर दान पुण्य करण्याची त्यांची भावना जर सारखी असेल, नाहीतर पतीच्या मनामध्ये आहे दान देण्याचं किंवा पत्नीच्या मनामध्ये जर नसेल, कारण गृहमंत्री आवश्यक आहे दान देण्यासाठी, गृहमंत्र्याची इच्छा सुद्धा असली पाहिजे की नाही. कारण गृहमंत्री जर समजा इच्छा नसेल तर जिथे समजून घ्या 500 रुपये देण्याची इच्छा असेल, गृहमंत्री जर समजा सहमतीवाला नसेल तर 500 रुपयामध्ये सुद्धा कमी होऊ शकते. पण त्याची जर इच्छा असेल, तसं माता भगिनी ह्या म्हणजे मृदू मनाच्या असतात, त्यांच्या चित्तामध्ये दानभाव हा अधिक असतो. परंतु कधी कधी क्वचित अशा प्रकारचा प्रसंग निर्माण होत असतो. परंतु दोघांच्याही मनामध्ये जर समानता असेल तर बघा लाभ होतो, अन्यथा लाभ होत नाही. मग त्याचा जो परिणाम होणारा असतो तो परिणाम जशा प्रकारचा पाहिजे तशा प्रकारचा होत नाही. जसं एक वेळच्या प्रसंगी बघा, सारीपुत्र म्हणते सकाळी सकाळी पूर्णच्या शेतावरती जात असतात. पूर्ण आपल्या प्युरिटी ऑफ माइंड वरती ती डिटेल मध्ये आहे, तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो वेळेच्या अभावी. तर जेव्हा पूर्ण भंतेंना म्हणजे दात घासण्यासाठी काडी देत असतो, पाणी देत असतो, तिथे बसतात. कारण भंते विचार करतात की आज यांच्याकडून आपण दानपुण्य स्वीकारावं. ते निरोध समाधीमधून उठत असतात. कारण जेव्हा जेव्हा निरोध समाधीमधून उठल्या जातं, म्हणजे बुद्ध असतील, भगवंताचे अग्रश्रावक असतील, तर त्या दिवशी ज्यांनी जे काही दान पुण्य केलं असेल तर त्या दिवशी त्यांना त्या दानाचा तात्काळपणे लाभ होतो, ज्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कम असं म्हटलं आहे. तात्काळ फळ, तात्काळ फळ मिळत. कधी कधी कुठल्या कुठल्या गोष्टींचं फळ तात्काळ मिळत असते, म्हणजे म्हणजे इन्स्टंटली लगेच बरोबर कर्म झालं का लगेच फळ मिळते. जसं कोणतं उदाहरण, जसं तुम्ही एखादा दान पुण्य करता लगेच फळ मिळते. कोणत्या दानाचं? तुम्ही एखादा दान पुण्य केलं समजून घ्या की लगेच त्याचं फळ मिळते. कोणत्या? साधं सोपं आहे ना. तुम्ही भोजन देता की नाही? भोजन म्हणजे भोजन दिल्याबरोबर त्याचं फळ मिळते. कोणाला? भंतेंना मिळते ना. कारण तुम्ही जर भोजन समजा दिलं नाही, भोजनाच्या पूर्वी आपलं कसं असते मानसिकता किंवा चेहरा कसा असतो? भूक जर लागली असेल तर आपल्याला दुःखी असतो, निस्तेज असतो. पण भोजन केल्याबरोबर एखादा मनुष्य खूपच भुकेला आहे, त्याला खूप भूक लागली आणि आपण भोजन दिलं, पहिली गोष्ट तर त्याच्या समोर भोजन आल्याबरोबर त्याला आनंद होते. ऐक ना, आता आपल्याला भोजनासाठी मिळणार आहे. अगदी पाहिल्याबरोबर आनंद मिळतो. एक घास पोटामध्ये गेला की त्याला आनंद प्राप्त होतो. म्हणजे भोजन करता करता आपण केलेल्या दानाचा परिणाम तात्काळपणे स्वरूपामध्ये त्या ठिकाणी फळ देत असतो. भोजन हे दिठ्ठ धम्म वेदनीय कमामध्ये येत असते. आणि त्यामुळे तर भिक्षू म्हणतात की नेहमी भोजन दान दिलं पाहिजे. ऐक ना, आपल्या परिसरामध्ये राहणारे भिक्षू असतील, आपल्या आजूबाजूला राहणारे भिक्षू असतील, म्हणजे जिथे जिथे कुठे कुठे भोजनदानाचा कार्यक्रम असतो तिथे तिथे आपण भोजनदान दिलं पाहिजे भिक्षूंना. कारण ते तुमचं दिठ्ठ धम्म वेदनीय कर्माचं दान असते. जर तुम्ही चिवरदान करत असता, भिक्षू चिवरदान, तुम्ही चिवरदान केलं, भिक्षू परिधान करतात. जसं आता आम्हाला हे चिवर दिलं, ज्यांनी ज्या श्रद्धा संपन्न उपासकाने दिलं असेल, भंतेना दिलं असेल, भंतेना दिलं असेल, म्हणजे ज्यांनी जे काही दान पुण्य केलं
तर त्यांचं जर आम्ही चिवर वापरत असेल, त्याचा सदुपयोग करत असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा ते दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म आहे. जसं आपण कोणाला औषध देत असेल, औषधी दिल्याबरोबर त्याचा जो आजार आहे तो आजार पूर्णपणे नष्ट होतो, नाहीसा होत असतो. ते सुद्धा दिठ्ठ धम्म वेदनीय कर्मामध्ये दान येत असते. पाणी जसं आपण दान देतो कोणाला, तर ते सुद्धा दिठ्ठ धम्म वेदनीय कर्मामध्ये तात्काळ फळ देणारे काही काही कर्म असतात. तर सारीपुत्त बनतेना ते भोजन देतात, मी समान तुम्हाला दानाची भावना सांगत आहे. तर इकडे पूर्णाची पत्नी भोजन बनवते आणि भोजन बनवल्यानंतर घाईघाईने भोजन घेऊन जाण्यासाठी म्हणजे रस्त्याने निघत असते. सारीपुत्त बनते उठतात आणि त्या दिशेने जात असतात. दिशेने गेल्यानंतर सारीपुत्त बनते ना ती पाहते, तिला असं वाटते की अरे भगवंताचे अग्रश्रावक आपल्या समोरून येत आहेत आणि आपण भंतेला दिलं पाहिजे दान. तिच्या मनामध्ये लगेच विचार उत्पन्न होतो बघा. एका क्षणामध्ये अत्यंत गरीब असते, ती म्हणते बघा ही खूप संधी आहे, आपल्याला दान पुण्य करण्याची खूप संधी आहे. कारण कुठल्याही प्रकारचं दान पूर्ण होण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. दान पुण्य पूर्ण होण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याकडे देण्यासाठी वस्तू असली पाहिजे आणि तिसरी गोष्ट घेणारा व्यक्ती असला पाहिजे. जर समजून घ्या आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, आपल्याकडे देण्यासाठी वस्तू सुद्धा आहे, परंतु घेणारा जर योग्य व्यक्ती नसेल तर दान पूर्ण होऊ शकते का? पूर्ण होऊ शकत नाही. समजून घ्या घेणारा व्यक्ती सुद्धा आहे, आपल्या मनामध्ये श्रद्धा सुद्धा आहे, परंतु आपल्याकडे देण्यासाठी काहीच नाही आहे. कधी कधी होते असं संसारामध्ये, तर तेव्हाही काय दान पुण्य होऊ शकत नाही. कधी कधी आपल्याकडे देण्यासाठी सुद्धा भरपूर असते, घेणारा व्यक्ती याचक आपल्या दारावरती असतो, परंतु आपल्या मनामध्ये श्रद्धा नसते आणि श्रद्धा नसल्यामुळे तिथे आपलं दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे दान कर्म पूर्ण होण्यासाठी श्रद्धा असावी लागते, देण्यासाठी वस्तू असावी लागते आणि घेणारा योग्य व्यक्ती असावा लागतो. तर पूर्णाची पत्नी विचार करते की अरे हा खूप मोठा संयोग आहे, हा खूप चांगल्या प्रकारचा योगायोग निर्माण झालेला आहे, हा प्रसंग आहे. भगवंताचे अग्रश्रावक सारीपुत्त माझ्या समोर आहेत, माझ्याकडे देण्यासाठी भोजन सुद्धा आहे आणि माझ्या मनामध्ये तर श्रद्धा आहेच ऑलरेडी 3 रत्नांच्या प्रती, तर मी म्हणते नाही हे भोजन का देऊ नये. एका क्षणामध्ये बघा तिच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो. ती भंतेना थांबवते आणि म्हणते भंते आमच्या भोजनाचा तुम्ही स्वीकार करावा. बघा पतीसाठी भोजन बनवलेलं असतं, परंतु भंतेंना बघून तिच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि क्षणामध्ये भोजन ती पात्रामध्ये भंतेच्या टाकत असते. अर्ध भोजन टाकल्यानंतर सारीपुत्त भंते हात करतात. तर तेव्हा ती म्हणते की भंते असं नका करू, भंते हे फक्त एका व्यक्तीचं भोजन आहे, आमच्यावरती अनुकंपा करा आणि हे सर्वच्या सर्व भोजन तुम्ही स्वीकारा. आणि सर्वच्या सर्व भोजन त्या ठिकाणी दिलं जातं. ती म्हणते भंते आपण ज्या सुखाचा अनुभव करत आहात त्या सुखाची अनुभूती आम्हाला सुद्धा प्राप्त व्हावी, अशा प्रकारचा आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या. भंते असं म्हणतात की तुझं मनोरथ तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, आणि भंते निघून जातात. आता कर्म तर पूर्ण झालं, दान पुण्य केलं, पण एका क्षणामध्ये दुसरा विचार मनामध्ये उत्पन्न होतो की अरे माझे पती तर सकाळपासून शेतावरती काम करत आहे, त्यांनाही भूक लागली असेल, लगेच घाईघाईमध्ये भोजनासाठी घरी जाते, पुन्हा भोजन बनवते सर्वच्या सर्व आणि पुन्हा येत असते. आता बांधावरती शेताच्या आल्यानंतर तिला असं वाटते आता फार वेळ झाला, कारण पूर्ण सुद्धा बैल वगैरे सोडून एका झाडाखाली बसत असतो, वेळ टळून गेली असते, भूक लागली असते. तिच्या मनामध्ये असा विचार येतो की माझे पती जर मला बोलले, अपशब्द बोलले, वाईट बोलले किंवा रागावले, क्रोध केला, तर मी जे दान पुण्य केलं तर त्याचा काही लाभ होणार नाही. आणि त्यामुळे बांधावरती ती उभी राहते आणि पतीला तिथूनच आवाज देते, म्हणते स्वामी फक्त आजच्या दिवस तुम्ही मला काहीही बोलू नका, मला का उशीर झाला याबद्दल मी तुम्हाला आल्यानंतर सांगणारच आहे, परंतु तुमचं चित्त मात्र तुम्ही प्रसन्न ठेवा, आनंदी ठेवा, कारण मी आल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे. तर पती सुद्धा म्हणतो ठीक आहे येतो. आल्यानंतर बसतात. बसल्यानंतर बघा जो काही प्रसंग झाला पूर्ण तो सर्वच्या सर्व त्या ठिकाणी ती सांगत असते. तो पती पूर्ण त्याला भूक लागली असते, भुकेने तो व्याकुळ असतो, परंतु पत्नीने सांगितलेला प्रसंग जेव्हा तो ऐकतो त्याला अतिशय आनंद होतो, त्याच्या शरीरावरती रोमांच उभे राहतात. तो म्हणतो की भार्या तू किती पुण्यवान आहे, तू किती कुशलकर्मी आहे, म्हणजे जणू माझं मन तुला सांगत आहे
जणू माझं मन तुला सांगत आहे. कारण भंते जेव्हा सकाळी माझ्याकडे आले, मी त्यांना लाकूड म्हणजे काडी दान दिली दात घासण्यासाठी, मी त्यांना पाणी दिलं आणि त्या क्षणी माझ्या चित्तामध्ये असा विचार उत्पन्न झाला होता की मी माझ्याकडे जर काही असतं तर मी भंतेंना दान दिलं असतं. जणू माझ्या चित्तातला विचार तू जाणला आणि तू ते दान पुण्य कर्म केलं. साधू साधू अशा प्रकारचं म्हणून तो बघा आपल्या पत्नीच्या दानाच्या प्रती तो अनुमोदन करत असतो. म्हणजे समान विचार झाले दोघांचे, कारण त्याच्याही मनामध्ये तो भाव उत्पन्न झाला, पत्नीच्या मनामध्ये सुद्धा तो भाव उत्पन्न झाला. तर बघा अनंत त्यांना त्याचा लाभ होत असतो. खूप मोठी धनसंपदा त्यांना प्राप्त होत असते. नगरश्रेष्ठ म्हणून त्यांना ते पद प्राप्त होत असते. डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती तो संदर्भ आहे. तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये जर सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर समान श्रद्धा असली पाहिजे, आपली समान शील पालन असलं पाहिजे, दोघेही शीलवान असले पाहिजे. कारण दोघेही शीलवान असणं अत्यंत गरजेचं आहे. दान पुण्य समान असले पाहिजे, कारण दोघं जर शीलवान नसेल, एक शीलवान असेल एक दुराचारी असेल तर भगवंत असे की तो संसार सुद्धा काही सुखपूर्वक राहू शकत नाही. कारण 4 प्रकारचे पती पत्नी बघा भगवंतांनी सांगितले आहे. या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की 4 प्रकारचे पती पत्नी असतात. पहिला प्रकार भगवंत सांगतात की एक देवता एका सेवा सोबत राहते. सेव म्हणजे प्रेत, त्याला अकुशल कर्म असं म्हटलं आहे. एक देवता एका सेवा सोबत सहवास करत असतो. पहिल्या प्रकारामध्ये एक देवता एका सेवेसोबत प्रवास करत असतो, जीवन जगत असतो. म्हणजे तिसऱ्या प्रकारामध्ये सेवा सोबत प्रवास करत असतो, जीवन जगत असतो. आणि चौथ्या प्रकारामध्ये देवता देवतेसोबत सहवास करतो. 4 प्रकारचे पती भगवंताने सांगितले. सेव म्हणजे काय, अकुशल कर्म करणारा. भगवंत असे म्हणतात की स्त्री शीलवान असते, गुणवान असते, सदाचारी असते, नीतिवान असते, परंतु पती मात्र शीलवान नसतो, गुणवान नसतो, सदाचारी नसतो, नीतिवान नसतो. असेही लोक बघा संसारामध्ये जीवन जगतात, आपण व्यवहारामध्ये पाहत असतो. परंतु तिथे मात्र जसं सुख असायला पाहिजे तशा प्रकारचं सुख त्या लोकांना प्राप्त होत नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये पती शीलवान असतो, गुणवान असतो, सदाचारी असतो, नीतिवान असतो, परंतु पत्नी मात्र शीलवान नसते, गुणवान नसते, सदाचारी नसते, नीतिवान नसते. तिथे मात्र तेही जीवन जगतात, परंतु ते सुखपूर्वक काही जीवन जगू शकत नाही. तिसऱ्या प्रकारामध्ये दोघेही सारखेच असतात. पती पत्नी म्हणजे दोघेही शीलवान नसतात, गुणवान नसतात, सदाचारी नसतात, नीतिवान नसतात. आणि त्यामुळे बघा तसेही लोक जीवन जगत असतात. मग त्यांच्यामध्ये वाद विवाद, भांडण, तंटा म्हणजे अनेक प्रकारचं दुःख आणि दुःख त्यांच्या जीवनामध्ये भोगत असते. आणि कधी कधी वादविवाद जर झाला, समजून घ्या व्यवहारामध्ये आपण म्हणतो त्यांच्याकडे वादविवाद होतात, भांडण होते, तंटा होतात, तर बोलताना लोक समजतात त्यांचं काही खरं नाही, कारण ते दोघेही सारखेच आहे. एक व्यवहारामध्ये म्हणतो ना आपण की दोघेही सारखेच आहे, दोघेही भांडकुदळे आहे, दोघेही माऱ्यामाऱ्या करतात, म्हणजे दोघेही समान विचाराचे अकुशल कर्म करणारे आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये असं दुःख आहे. चौथ्या प्रकारामध्ये देवता देवतेसोबत सहवास करतो. भगवंत असं की दोघेही शीलवान असतात, गुणवान असतात, सदाचारी असतात, नीतिवान असतात आणि खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगणारे असतात. आणि त्यामुळे हा जो चौथा प्रकार आहे बघा, त्याला भगवंताने श्रेष्ठ असं म्हटलं आहे. कारण आपण आपल्या जीवनामध्ये म्हणजे समान विचाराचे तर असलोच पाहिजे, परंतु समान शीलाचे सुद्धा आपण असलो पाहिजे. आपण शील, सदाचार, नीतिमत्ता आपल्या जीवनामध्ये धारण केली पाहिजे. कारण जे लोक शीलवान असतात, गुणवान असतात, विश्वास प्रमायाते एकमेकांवरती विश्वास धारण करतात. पतीचा आपल्या पत्नीवरती विश्वास असला पाहिजे, पत्नीचा आपल्या पतीवरती विश्वास असला पाहिजे. म्हणजे एकमेकांच्या प्रती विश्वासाची भावना जर असेल तर तिथे कधी वाद होत नाही, विवाद होत नाही, शंका कुशंका अशा प्रकारचं निर्माण होत नाही. आणि त्यामुळे सातत्याने बघा जीवन जगत असताना सुखपूर्वक जर जीवन जगायचं असेल तर भगवंताच्या या श्रेष्ठ सिद्धांताला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे 3 रत्नांच्या प्रती आपण समान श्रद्धा ठेवावी, आपण शील पालन करावं, आपण दान पुण्य करावं, आपण मैत्री भावना करावी सातत्याने आपल्या जीवनामध्ये. म्हणजे एकंदरीत आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारा राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आदी संपूर्ण विकाराला नष्ट करून मैत्रीयुक्त चित्त आपलं निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण जीवन बघा फार अनमोल आहे आणि क्षणिक जीवन आहे. आपलं जे आयुष्य आहे तर फार अनमोल आहे. अनंत आणि असीम पुण्याच्या द्वारा मनुष्याचा जन्म आपल्याला प्राप्त झालेला असतो. आणि या मनुष्य जन्मामध्ये
जर आपण शील पालन करत असेल, सदाचार नीतिमत्ताचं धारण करत असेल, सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी या चांगल्या कर्माला आपण धारण करत असेल, नक्कीच आपलं जीवन बघा हे संसारिक जीवन अत्यंत सुखपूर्वक आपण जगू शकतो. आपण अनाथपिंडकाचा आदर्श आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. माता विशाखेचा आदर्श आपल्या जीवनामध्ये आपण घेतला पाहिजे. पती पत्नींच्या समान विचाराला अनुसरून नकुल माता नकुल पिताचा आदर्श आपण आपल्या समोर ठेवला पाहिजे. माता रमाईचा बाबासाहेबांचा आदर्श आपल्या समोर आपण ठेवला पाहिजे. बोधिसत्वात सिद्धार्थाचा यशोधरेचा आदर्श आपण आपल्या समोर ठेवला पाहिजे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं सुखपूर्वक जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण सुद्धा या तथागतांच्या श्रेष्ठ सद्धमाला जाणावं, समजून घ्यावं आणि आपलं वैवाहिक जीवन कशा प्रकारचं अत्यंत सुंदर समाधानी आपण बनवू अशा प्रकारचा आपण सातत्याने प्रयत्न करावा. बुद्ध धम्म संघाच्या प्रती अनंत श्रद्धा जर आपण आपल्या जीवनामध्ये ठेवली, भगवंताच्या तत्वज्ञानाला अनुसरून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपलं हे जीवन अत्यंत सुखाने, समृद्धीने आणि आनंदाने आपण जगू शकतो. तुम्हा सर्वांना, तुम्हा दोघांना विशेष रूपाने तुमच्या वैवाहिक जीवनासाठी, भावी जीवनासाठी मी अनंत आणि असीम अशा मंगल कामना करतो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.